केलं का? थांब ना, ते सगळंच लागेल. हे कर. बाहेर थोडं सरकून जा ना. मी काय म्हणतो, इकडे बसा ना. मग इथे जे दिसेल ते तुम्हाला दिसेल ना. कसं लावणार रे नावापुढे? हा, काय होते रे गुगल मीटची लिंक? लिंक काय आपली? तेही लक्षात नाही का? हा, पटकन चल, मला निघायचंय लवकरच. टाइम बेस्ड फीचर इंजिनिअरिंग QYF VQ पुढचा माहिती आहे. XPO. बापरे, आज 2च ऑनलाईन. सगळे ऑफलाईन येतात का काय? बाहेरच बसवेल मी मग. केलंच का? ते कर ना, क्लिक तर कर. देतो 2 मिनिटं. हा, विंडोज प्लस हो. पासवर्ड काय? विंडोज प्लस केला की के पटपट डोकं चाललं पाहिजे. हे घे, हे इथं ठेवा म्हणजे यांना दिसेल. चाललं पाहिजे. हे घे, हे इथं ठेवा म्हणजे यांना दिसेल. चाललं पाहिजे. हे घे, हे इथं ठेवा म्हणजे. केलं का पण? चला, लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं? काय केलं? स्टडीड अबाउट एन्कोडिंग. काय येतं एन्कोडिंग? ठीक आहे. कुठल्या टाइप्स ऑफ एन्कोडिंग आहे? लेबल एन्कोडिंग. ठीक आहे. का बरं कन्वर्ट करावं लागतं आपल्याला? कुठल्या कॉलमला कन्वर्ट करावं लागतं? हाँ, सबके साथ बोलूंगा तो सर को समझेगा नहीं, है ना? कॅटेगोरिकल कॉलम्सला कन्वर्ट करायचं असतं न्यूमरिकल मध्ये. न्यूमरिकललाच न्यूमरिकल मध्ये का करणार? ठीक आहे, त्यालाच न्यूमरिकल मध्ये कन्वर्ट करायचं, त्याला फीचर स्केलिंग म्हणतात. त्याला स्केलिंग इंजिनिअरिंग. आज आपण टाइम बेस्ड इंजिनिअरिंग बघणार. ठीक आहे. लेबल कुठले? वन हॉट टार्गेट. लेबल एन्कोडिंग कधी वापरता गायत्री मॅडम? ते तर सगळेच करता, पण लेबल एन्कोडिंग कधी?
असं नाही बोलायचं रे, मी शिकवलं ना तुम्हाला कसं बोलायचं. कधी वापरणार का तुम्ही? म्हणजे एक्झाम्पल. small, medium, large, हा order ranking, करेक्ट. data column, हा नेक्स्ट कुठली? वन हॉट एन्कोडिंग. वन हॉट एन्कोडिंग कसं? nominal data represented, नॉमिनल data, बर. each category category ला node column, काय करतो वन हॉट? एच कॅटेगरीसाठी साठी त्याचे ड्रॉबॅक्स काय? केलंच नाही कोणी एक्स्ट्रा, लिहिलंच नाही. याचा अर्थ काय लिहिलं बघू? आज पण चष्मा नाही आणला का? काय? The process of transforming raw data into meaningful numerical features so that machine learning models can understand and learn from it properly. Good. Why is it important? ते पण लिहिलं. चलो, encoding is the process of converting categorical data into numerical format so that ML can process it. Good. Types. Label. Correct. Syntax. हे असं पाहिजे लिहिलेलं. माझं पण असंच राहायचं. Types. Label encoding converts each unique category into number. Good. When to use label encoding? लिहिलंय ना, तरी सांगता नाही आलं. When we have categories, have no orders, don't use it. Good. मग वन हॉट लिहिलं. करेक्ट. सिंटॅक्स सोपे बघितलं गेलं तर. करेक्ट. डमी व्हेरिएबल. ठीक आहे. मेमरी increases. उघडा. सर का इकडे डायरेक्ट माझ्या शेजारी येऊन बसा. नाही खरंच सर का इकडे पूर्ण. तुम्ही सर का इकडे. विशाल ह्याच्यातच बघा. आपण इम्प्युटर्स पण केलेत ना लास्ट लेक्चरला. इम्प्युटर काय टेक्निक आहे? काय? नल व्हॅल्यू. व्हॅल्यू पुढे काय रे? नल व्हॅल्यू काय? घ्या. कोण आहे मी? सर का इकडे. सर त्या कोपऱ्यात. शिवा ऋषिकाने काय क्लास सोडला का? अरे इथे घर घर खेळायचंय काही. नाही ना जागा. मग ती बॅग इकडे ठेवा. यूज थोडं जे नाही आहे तुमच्याकडे. ठीक आहे. टाइम इम्प्युटर्स केले आपण. आणि इम्प्युटर इज अ टेक्निक यूज टू रिप्लेस मिसिंग व्हॅल्यूज इन अ डेटा सेट with substitute values such as mean, median, mode or other estimate values.
आता हे आपण दोन पद्धतीने केलेलं आहे, दोन्ही कोड लक्षात राहू दे, काही प्रॉब्लेम नाही. कुठलं सोपं वाटतं, पहिलं आलं की हे? हे पण इझी, दोन्ही इझीच आहे. पहिल्याची तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी झाली आहे जास्त, म्हणून मग ते सोपं वाटतंय, बाकी काही नाही. याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लिसिटली एक कोड लक्षात ठेवायचा, इम्प्युटर. दॅट्स वाय इट इज गोइंग ऑन लिटिल बिट ट्रिकी, नथिंग एल्स. साहिल साहिल नाही म्हणाला, ठीक आहे, येऊ नको म्हणा आज. वाय या नाही, उभंच राहावं लागेल आज. कुठलं सोपं वाटतं? इम्प्युटर ट्राय केलं का पण? नाही ना, लॉस yours not mine. चलो, next today we'll learn about feature engineering methods. There is something called time based feature engineering. So today we'll play a lot on all the kind of time based features. For example, let's say we have a column date, ठीक है. Now अब जैसे मैंने आपको बोला, when we are studying feature engineering, at that point in time we are going to learn about time series data, which is one of the major projects of your डेटा साइंस जर्नी. मैंने आपको पहले भी बोला था, वी आर गोइंग टू लर्न अबाउट टाइम सीरीज डेटा. अगर ये प्रोजेक्ट आपका रहा तो इट गिव्स यू एन वैल्यू एडिशन टू योर रिज्यूमे, ठीक है. तो टाइम सीरीज डेटा अभी हमको समझा, लेकिन अभी हमने फीचर इंजीनियरिंग में क्या पढ़ा कि हाउ टू कन्वर्ट दिस कैटेगरिकल डेटा इनटू न्यूमेरिकल डेटा, करेक्ट. बट नाउ वी आर गोइंग टू स्टडी हार्ड कोर अबाउट दिस टाइम सिरीज थिंग, ठीक आहे. टाइम सिरीज बद्दल आपण अभ्यास करणार आहोत. तर मला सांगा, टाइम सिरीज बद्दल जर आपण अभ्यास करणार आहोत, जर आपल्याकडे टाइमचे प्रॉपर फीचर्सच नसतील, तर कधी आपण टाइम सिरीजच्या डेटाचे पॅटर्न्स किंवा डेटा अनालिसिस करू शकू का? नाही. इफ वी इझिली, म्हणजे आपल्याला माहितच नाही, फक्त आपल्या समोर डेट आहे, कुठला मंथ आहे, कुठला इयर आहे, वीक मधला कुठला डे आहे. होतं ना मोस्टली काही रेस्टॉरंटचे सेल्स इफ यू कॅन सी, तर वीकेंड्सला जास्त होतात, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, ठीक आहे. आणि वीकडेजला कमी होतात. मग आपल्याकडे सेल्सचा फक्त डेट आहे, तो प्रॉब्लेम येईल का नाही मला सांगा. इफ वी हॅव ओनली डेट, ठीक आहे, त्या डेटवरनं कायच समजणार आहे की वीकेंड आहे का, ठीक आहे. आदल्या दिवशीचे सेल काय होते त्यावरनं पण अनालिसिस करता येईल ना, की व्हॉट वॉज द सेल येस्टरडे, तर किती पर्सेंटेज इन्क्रीज होतोय, किती पर्सेंटेज आज इन्क्रीज झालाय, तर कशामुळे इन्क्रीज झालाय, वॉज देअर एनी स्पेशल मेन्यू इन आर रेस्टॉरंट टुडे, तर की या मेन्यूमुळे जास्त लोक आलेत, होईल ना. सो दॅट कॅन बी वन थिंग. सो इन टाइम सिरीज बेस्ड इंजिनिअरिंग और इन टाइम सिरीज डेटा, दिस टाइम इज द की होल्डर, इट्स द की थिंग. तर आपल्याला आज त्या टाइम वरची इंजिनिअरिंग करायची. टाइम वरती किती फीचर्स आपण काढू शकतो आणि त्या फीचर्समुळे किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण एनालिसिस करू शकतो, ठीक है. नाउ वी विल थिंक एज लाइक, जो बेसिक डेटा एनालिसिस यहाँ पे होता है, जो आपको मतलब यहाँ पे है, आप डेटा एनालिटिक्स में पढ़ते हो, ठीक है. नाउ यू विल थिंक एज अ डेटा एनालिसिस, डेटा एनालिटिक्स हु नोज डेटा साइंस, ठीक है, या फिर अ डेटा साइंटिस्ट हु इज वर्किंग ऑन द पाइपलाइन वेयर इट इज कमिंग फ्रॉम कलेक्शन, अंडरस्टैंडिंग, प्री प्रोसेसिंग टू फीचर इंजीनियरिंग. तो इस पाइपलाइन के ऊपर आप एज अ डेटा साइंटिस्ट काम कर रहे हो, लेकिन आपका काम क्या है, एज अ डेटा एनालिस्ट है, लेकिन नाम क्या है, डेटा साइंटिस्ट, बिकॉज यू नो द एंटायर पाइपलाइन. तो एक क्विक ओवरव्यू समझा आपको कि टाइम सीरीज क्या है डेटा, टाइम सीरीज इंजीनियरिंग क्या है, क्या कुछ करने आप, यू शुड बी, अभी हाइट कम है तो क्या ही कर सकते हैं, दिखेगा नहीं. चलो, समझ लो टाइम सीरीज, फीचर इंजिनिअरिंग, टाइम बेस्ड फीचर इंजिनिअरिंग, ठीक आहे. आता हे सगळं आपण एक 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 गोष्ट करून बघूया. सो आज का टाइटल डालो, डेट टाइम मॉड्यूल, टाइम बेस्ड फीचर इंजीनियरिंग.
जितना मैंने बोला है उतना अपने टर्म्स में लिखो. घरी जाऊन फेअर मध्ये लिहा तुमच्या, काही प्रॉब्लेम नाही. समजलं का वॉट एव्हर आय सेड टिल नाव? जर आपण टाइम सिरीज परत एकदा समजा, जर आपण टाइम सिरीज डेटावरती म्हणतोय, आपण टाइम सिरीज डेटा कुठला आहे, जो पर्टिक्युलर डेटा इंटरवल्सला डेटा रेकॉर्ड झालेला आहे, म्हणजे विच इज टोटली डिपेंड ऑन टाइम. ठीक आहे, that is time series data, correct? Now if we want analysis over a particular time, we need to understand the exact time slots, की कधी काय झालंय, कळलं का? कधी काय झालंय, म्हणजे जर टाइम वरती माहिती पाहिजे, फॉर एक्झाम्पल मला सांगा की ते असतात ना, आता एखादी XYZ काय कसं देऊ, काहीतरी एक्झाम्पल, एक एक्झाम्पल, टाइम बेस्ड एक्झाम्पल. तुम्हाला अनालिसिस कर, तुम्हाला फक्त सांगितलं की 3 दिवसापासून ना माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी झाल्या. ठीक आहे, तर आपण म्हणतो ना, अरे कधी काय झालं बाबा नीट सांग, म्हणतो ना आपण. 3 दिवसापासून डॉक्टर म्हणतो ना, डॉक्टरकडे गेलात, सर मला 3 दिवसापासून ताप होतोय, थंडी वाजते, हे होतंय, किंवा मग काहीतरी एखादी आजार समजा त्यांनी तापला तर नाही, पण असं होतं ना की कधी काय होतंय तुम्हाला, डॉक्टर विचारतो की सकाळी उठल्यावर होतंय का, की दुपारी जेवल्यावरती त्रास होतोय, की सायंकाळी होतोय, ऍसिडिटीचा त्रास कधी होतोय तुम्हाला. एक सोपं एक्झाम्पल आहे, कुठल्या टाइम स्लॉट्सला होतोय ते खूप गरजेचं असतं, त्याच्यावरती तो तुम्हाला अनालिसिस देईल. करेक्ट, त्यामुळे ते गरजेचं आहे. आता लिहा तुमचे शब्द, याच्याने तुमची थोडी इंग्लिश तरी सुधरेल. बघा, आय शुड सेंड यू अ एक्सप्लिसिट QR. एकाच याच्याने तुमचं सगळ्यांची तयारी करून घेतोय मी. vocabulary skills as well as writing skills as well. ए यश, खुद का दिमाग लगाओ, इधर उधर मत देखो. त्याला मोठं करा ना स्क्रीनला विशाल. बस बस बस. एनीवन गुड विथ प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे का कोणी, ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे, चांगले प्रॉम्प्ट देऊ शकतात? खुदच नाही देऊ शकता. घरी जाऊन एक टास्क आहे, सगळ्यांनी ऑफिशियल वर टाका. आय वॉन्ट, लिहून झालं का मग सांगतो, लिहा मग सांगतो.
झालं काहीतरी? बस पुरे, बाकी घरी लिहा. दिसलं मला, नका झालं, थोडस लिहिलंय तुम्ही. ठीक है. हाँ, तो टास्क कैसा है? लेट से आय वॉन्ट, थोडा जेन आहे का भी म्हणजे सायमल्टेनियसली तुम्हाला थोडं सांगत राहतो, म्हणजे थोडं तरी डोकं लावाल त्याच्यापेक्षा. आय वॉन्ट टू क्रिएट 200 AI जनरेटेड व्हिडिओज पर मंथ. किती? 200. 200 प्लस AI जनरेटेड व्हिडिओ बघितले असेल. हा हा, आय वॉन्ट टू जनरेट 200 प्लस AI जनरेटेड व्हिडिओज. हा, मार्केटिंग साठी पाहिजे. कसल्या? मार्केटिंग पर्पज साठी. म्हणजे आमच्याकडे हे सगळे कपडे आहे, आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे, त्याचे मला 200 प्लस दर महिन्याला प्रोडक्शन हवं आहे. ठीक आहे. तर प्रत्येक व्हिडिओची प्राइस, पर व्हिडिओची प्राइस 180 ते 200 रुपयामध्ये. किती आपण चार्ज किती करणार आहे त्यांना? 180 ते 200. ठीक आहे. तर तुम्हाला एक बिझनेस एस्टॅब्लिश करायचा आहे याच्यावरती. लगाव दिमाग आज दिनभर. किती वाजेपर्यंत सांगणार मला? कळलं का काय करायचंय? स्टार्टअप ओनर सारखा विचार करा स्वतःला. ठीक आहे. काय करायचंय? दर महिन्याला 200 प्लसचा प्रोडक्शन पाहिजे मला. कसलं? AI जनरेटेड व्हिडिओज. आणि आपण एका व्हिडिओचे किती चार्ज करणार आहे? 180 तर 200 मध्ये. तर कंपनी प्रॉफिट मध्ये कसं राहील याचा विचार. मग कुठले AI मॉडेल्स वापराल, कुठला स्वस्त आहे, कुठल्याचे क्रेडिट्स काय आहे, कुठल्याची टोकन लिमिट काय आहे, तर हे सगळं अनालिसिस मला करून पाहिजे. जेन्याचे काही कन्सेप्ट काय लागणार नाही, पण तुम्हाला एक थोडं इंडिपेंडेंट सारखं विचार करता येईल. आणि जर झालंच तर मग मी पुढचं सांगतो तुम्हाला कसं करायचं. कुछ ना कुछ तुमची अर्निंग सुरू करून देईल, त्याची गॅरंटी दिली. इसकी ना तू समजलं का काय करायचंय? सो थोडा दिमाग लगाव, कसं करता येईल. ठीक आहे. प्रत्येकाने वेगळं वेगळं लावा. सर्च करा कुठले AI टूल्स आहेत, कुठली कितीला पडते. जर 200 असेल तर मग आपल्याला किती घ्यावं लागेल? 200चा असलं 200 प्रमाणे किती होता? 200 व्हिडिओ 200 रुपये प्रमाणे. एक व्हिडिओ 200 प्रमाणे किती झाले? 40,000. मग टूल बघा कितीला पडतोय. कुठला टूल आहे का असा जो 15 ते 20 मध्ये पडतोय? ते झाला, ते 20,000चा टूल झाला, 20,000 रुपये प्रॉफिट. बरोबर का? हा, 200 व्हिडिओज आहे. एका वीकला तू 50 व्हिडिओ बनवला. हा, सॅटर्डे संडे सोड. पर डे किती झाल्या? 12, 12, 24, 12, 12, 4, 48, 12, 5. एका आठवड्यात 50, 13 ते 14 व्हिडिओ झाल्या. 12 4 48, 12 5 60. मग 12 तर 48, म्हणजे 12 जरी बनवल्या पर डे तरी 4 दिवसात 48 होता. बरोबर. एक व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो सांगा, प्रॉम्प्ट देऊन घ्या. कसे पुढे जाणार रे तुम्ही? अगोदर तुम्ही म्हटलं पाहिजे सर 50च किती क्विक व्हिडिओ येईल. त्यासाठी तुम्हाला मॉडेल चांगला सिलेक्ट केला पाहिजे. पण मॉडेल जेवढा जास्त सिलेक्ट कराल तेवढी कॉस्ट वाढेल. समझे क्या? तो ऐसा ऐसा इसलिए थोड़ा इसके बाहर जाके आप जरा दिमाग लगाओ. याच्याने तुमचं दोन गोष्टी वाढतील. एक, पहिले तर तुम्हाला थोडं एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू कळेल की हाऊ डज अन AI कंपनी वर्क्स. ठीक आहे. सेकंडली, आता हे जे चालू आहेत ना, हे जे तुम्हाला जे युट्यूब वरती व्हिडिओज जनरेट करून जे करतायत ना, ते आउटसोर्स करतात कंपनीज कडनं व्हिडिओज आणि त्यांचे युट्यूब वर टाकतात.
त्यांना पर व्हिडिओ पडते 200-250 रुपयाला. पण मग पर व्ह्यू त्यांचे चार्जेस किती जातात तुम्ही बघितलं असेल ना, AI जनरेटेड व्हिडिओज ते येतात, हिस्टॉरिकल व्हिडिओज येतात महाराजांचा वगैरे असे व्हिडिओज येतात, तुम्ही बघितलं असेल पहिलं. नंतर तुम्हाला AI मॉडेल्स, वेगळे AI मॉडेल्स कळतील. तिसरं खूप इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्याची तुम्हाला खूप गरज आहे, हे चालेल. कळलं का? तर मग करा आज. चलो कमिंग बॅक टू जेने, सोडा जरा इकडे या. जेनेचा पार्ट आहे हा, हे सोडा जरा या. आणि हो अगेन वन मोर लॉस्ट थिंग, सॉरी, कुठले API इंटिग्रेट करता येत आहे का बघा, लावा डोकं. ठीक आहे, चलो नेक्स्ट थिंग. what you have to do is very important. टाइम बेस्ड फीचर्स ना. आता बघा, सगळ्यात पहिले इम्पोर्ट pandas as PD, the same data set. I'll just load it. df dot t. Now we are concerned about the only column, that is this one. कळलं कुठल्या कॉलमला कन्सर्न आहे आपण? या ठीक आहे, एक सेकंड मला वाटतं बघू द्या. डे 1 मध्ये आपण सगळं केलं होतं ना. df डॉट ऍड करू आपण आता. सगळे कॉलम झाले का बघा रे कन्वर्ट, झालेत का? कोणते राहिले? हे झालेत ना. हे काय सगळीच केली ना आपण? नाही, हे काय अशी होती ना. नो नो, एक सेकंड. हॉलिडेला केलं का कन्वर्ट आपण? 0011. प्रमोशन टाईपला केलं का? काय झालं, दिसत नाही का? कशाला हॉलिडे केलं, अजून काय? हे स्टोर सेल्स आयडी वगैरे हे काय झालेलं आहे? हा, करून बघितलं का तुम्ही? का रे, आपण या सगळ्यांना कन्वर्ट केलं ना. अरे पण ट्रू फॉल्स का? ओके, स्टोर आयडी येते, गॉट इट. कस्टमर्स हॉलिडे, अरे वन हॉट केली म्हणून. इंटरनली तसंही काय पकडलं जातं? बरोबर आहे म्हणजे. चलो, बाय द वे याला सेव्ह कसं करता? हाऊ डू वी सेव्ह इट? बरोबर आहे, UI व्हॅल्यू नाही ठेवली. हा पण सॉरी, आपण व्हॅल्यू ठेवायचो इथे, हे दाखवत होतो मी तुम्हाला. सेव्ह कसं करते या डेटा सेटला? df इक्वल्स टू pd डॉट टू. बरोबर का? नाही रे, असं नसतं. सेव्ह डेट, सॉरी, क्लीन
data1 dot ipyn dot csv नाही रे लक्षात नाही टू CSV असतं पण करेक्ट आला का यप सॉरी मला जरा पण एक काम करू इथे टाइम बेस फीचर्स मध्ये घेताना आहे ना हा घ्यायचा का 3 वाला म्हणजे एकच डेटा सेट पुढे कंटिन्यू होईल कळलं का मला काय करायचं आहे अरे हा विथ अनक्लीन डेटा आहे ना याच्यावरती आपण कॅटेगरी एन्कोडिंग्स केलेली नाहीये मग आपण ज्याच्यावरती एन्कोडिंग्स केलं आहे तो डेटा पुढे घेऊयात यू क्लीन डेटा 1 डॉट CSV आला बघा कळलं का कसं केलं एंड व्हाई डिड आई डू इट ठीक है चलो कुछ नहीं जल्दी देखते हैं तो सबसे पहले मुझे बोलो कि हमको क्या करना है टाइम बेस सो वी आर कंसर्न्ड अबाउट विच कॉलम DF ठीक है इसका अगर डेटा टाइप चेक करना है तो डॉट ठीक आहे काय आलं ओ आता याला आहे ना कन्वर्ट करतो पहिलं मग दाखवतो DF थांबा सांगतो डेट डॉट डी टाइप import date time ठीक चल काय केलं मी इम्पोर्ट डेट टाइम एक मॉड्यूल इम्पोर्ट केला मला एक सांगा सगळ्यात पहिले व्हॉट आय डिड आय चेक द क्लास ऑफ लाईक डी टाइप ऑफ डेटा सो ऑब्जेक्ट वॉज नथिंग बट इट इज ॲज अ स्ट्रिंग काय तो डेटा टाइप एक स्ट्रिंग मला एक सांगा स्ट्रिंग जर असला तर आपण त्याच्यावरचे काही फीचर्स काढू शकतो का डेट टाइमचे नाही तर आपल्याला त्याला पहिले कशात कन्वर्ट करावं लागेल डेट मध्ये त्या डेटा टाइप मध्ये इफ यू स्टडीड एक्सेल तो एक्सेल में भी एक आता था कि डेट आप कर सकते हो डेटा फॉर्मेटिंग के वक्त उसको डेट टाइम में कन्वर्ट कर सकते हो सेम थिंग यू हैव डन ओवर हियर म्हणून मला डिफरन्स दाखवायचा होता तुम्हाला डेट टाइम इंपोर्ट केला हे बघा आता तर डी टाइप येऊन गेला बिकॉज आय हॅव कन्वर्टेड ठीक है आला चेंज आला ठीक है नेक्स्ट अभी मैंने यहाँ पे क्या किया पहले तो इसको व्हाट आई हैव डन हियर चेंज्ड the date column to date time format हे लिहून घ्या पटकन क्विक हे म्हणजे दिस इज द लिहिता लिहिता ऐका काय झालं गायत्री नाही समजत आहे लाईक गाइस दिस इज द बेसिक थिंग यू हैव टू डू by hook or by cook whenever you are doing any time based feature engineering कौन सी भी करो नॉट ओनली टाइम बेस्ड आपको डेट टाइम मॉडल को कन्वर्ट करना ही है क्योंकि वो किस में रहता है स्ट्रिंग में ठीक है आई विल जस्ट जूम इट गाइस ओके कसं केलं कळलं तुम्हाला मला कसं की कन्सेप्ट माहिती पाहिजे बट हे पण माहिती पाहिजे की हा कोड असा का लिहिला कशासाठी लिहावा लागला कळलं का प्रॉब्लम देन उसका सॉल्यूशन ठीक है आपको पहले वो कन्वर्ट करना पड़ेगा ठीक है चलो
यहाँ पे लिख देता हूं मैं। ठीक है, अभी नेक्स्ट में लिखता हूं एक्सट्रैक्टिंग डेट फीचर्स। ठीक है, सबसे पहले हमने यहाँ पे क्या लिया, एक नया कॉलम बनाया, करेक्ट। क्या किया, न्यू कॉलम लिख लो। न्यू कॉलम, न्यू कॉलम कैसे बनाते हैं, डीएफ कॉलम नेम। और मैंने काय सांगितलं मी तुम्हाला, कुठल्या कॉलम मध्ये आणि काय, कुठल्या कॉलम मध्ये करायचं होतं, डेट, करेक्ट ना। असंच कोड लक्षात ठेवायचं, डेट। तुम्हाला इंटरव्यू मध्ये म्हणतील कन्वर्ट प्लीज, हा एक कॉलम देतील, सपोज लेट्स से यू हैव अ डेट कॉलम, मुझे इसमें से सिर्फ ईयर निकाल के बोलो, काय सिर्फ ईयर। कसा कोड लिहिणार मग मला सांगा, थांबा पहिले हा समजून घ्या, डॉट ईयर, कळलं का, सॉरी dt डॉट ईयर आहे, डेट टाइम मॉड्यूल आहे ना, dt डॉट ईयर, कळलं का, हे बघा समजलं का प्रांजल मॅडम, तिकडे यश, नक्की, गायत्री, काय झालं गायत्री, समजत नाही का काय, ठीक आहे। इंटरव्यू मध्ये क्वेश्चन कसं येईल तुम्हाला, जर कोडिंगचं आलं तर, दे विल गिव यू अ डेट कॉलम, इसको मुझे इसमें से एज एक्सट्रैक्ट ईयर्स एज ए सेपरेट कॉलम, ये क्वेश्चन आएगा। किती इजी है, क्या करना, सगळ्यात पहले इंपोर्ट डेट टाइम, फिर डेट को क्या करना पड़ेगा, कन्वर्ट किसमें, डेट टाइम में, क्यों, वेरी गुड। उसके बाद क्या, न्यू कॉलम, राहिला कोड लक्षात, कळलं, बस घर के बस पढ़ो। अभी वैसे ही सेम किसके लिए है, मंथ आहे, ठीक है। आता हे काय एक एक लाईनचे होते म्हणून मी काही एक्सप्लेन नहीं करत, वैसे ही आप कैन यू डू फॉर अ डे, पहले इसका देख लेते हैं, df डॉट हेड, एक सेकेंड ना देख लो, आ गया क्या, और मंथ भी आ गया, देखो 23 हाँ, देखो 1111 था, बरोबर का, ठीक है। वैसे ही और एक चीज हम करते हैं, एक मैं थोड़ा नीचे से देखता हूं, ये देखो 12 ही मंथ है यार, इसका वैल्यू काउंट्स करके देखे क्या मंथ का, कैसे करेंगे, डीएफ मंथ्स क्या, ईयर, हाँ मंथ्स का देखते हैं, चलो मंथ्स का देखते हैं, मंथ डॉट वैल्यू, केवढेत बघा, मला वाटलं कमी असतील, ठीक आहे, पण कळलं का, 2023 पासूनचा डेटा आहे म्हणजे ऑलमोस्ट ॲज वी कॅन सी, आणि 24 पर्यंत आहे, कळलं। आता जर मी डेट केलं, ठीक है, काय केलं मी, डे सॉरी, देन अगेन आई वुड से df डॉट हेड, तुरंत देखो आ गया, महीने का कौन सा दिन है, उस महीने का,
कळलं का? अभी नेक्स्ट है वीकडे, ये तो आपको समझ जाएगा क्या. वीक मधला कुठला दिवस आहे? नाही समजत आहे का? हे बघा झिरो का आला? यार ऐसा करना चाहिए. हे देखो बघा वीकडे, हे बघा हे पण 30च्या पुढे एक्सटेंड नाही करत आहे. कळलं का? डे आणि वीकडेचा फरक कळला का? वीक मधला कुठला दिवस आहे कळलं? तो कौन से 4 ऐप लिख सकते हो. एक ही कोड लिखो, एक ही लाईन लिखो, ऑब्लिक करून हे लिहून ठेवा आणि वीक डे आणि डेचा डिफरन्स लिहून ठेवा. लिहा लगेच. अरे डिफरन्स घरी जाऊन लिहा, हे तर लिहून ठेवा. कसं होतं रे? न्यू कॉलम इयर लिहिला ना, तसंच स्लाइस करून मंथ डे वीक डे. ठीक आहे. ऑनलाइन समजतंय का? चलो वीकडे भी हमने देख लिया ना रन करके. ओके चलो नेक्स्ट हम देखते हैं वीकेंड के लिए कैसे देखते हैं. ठीक आहे. काय की वीकेंड आहे का नाही. मला एक सांगा, अप्लाय फंक्शन मी सांगितलं होतं काय करतो. एखादी फंक्शन कॉलम मधल्या एक्सक्यूज मी हाँ काय हर एक रो के ऊपर अप्लाय करता, हर एक एलिमेंट के ऊपर रो एखाद्या कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंट वरती तो अप्लाय करतो. करेक्ट. ठीक है. लैम्बडा क्या है? एक फंक्शन है, उसको क्या बोलते हैं? विच इज हैविंग अ सिंगल एक्सप्रेशन. ठीक है. ठीक आहे. हे केलं. जर इफ वीक डे इज ग्रेटर देन इक्वल्स टू 5 तर काय? सॅटर्डे संडे. आणि सो वीकेंडला 1 येईल, वीकडेला 0. म्हणजे जर 1 असला 1 करायचा इफ एक्स इज ग्रेटर देन 5, ग्रेटर देन इक्वल टू 5. वीकडे किती असतात मला सांगा. टोटल वीकडे 7 असतात ना. वीकडे 7 असतात, 7. ठीक आहे. त्यामधले वीकेंड कुठले असतात? 2, सॅटर्डे संडे. म्हणजे 6 अँड 5 अँड 6. कसं रे? मंडे ट्यूसडे. हा ए सॉरी माय बॅड, सॉरी. सो टोटल किती असतात? 7. but in Python numbering starts from 0, so it would be 6. so 5 and 6 would be your weekend. तो हमको वीकेंड में कितना सेल हुआ है वो निकालना है. कळलं? मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एक फंक्शन आपण अप्लाय केला आहे. इफ लाइक एक्स की वैल्यू अगर कौन आया भाई ग्रेटर देन इक्वल्स टू क्या है? नाही ना, 5 and 6 ना. सर फक्त ग्रेटर दॅन 5 ना. सॅटर्डेला इन्क्लूड कसं नाही करणार मग तो? अरे मग तो 5च्या पुढेच देईल ना. मला 5 पण पाहिजे, कारण की 5 ला कोण असाइंड आहे?
सॅटरडे अँड व्हॉट आय वॉन्ट सॅटरडे संडे. तो 5 and 6. सो काय येईल कंडिशन? ग्रेटर देन इक्वल्स टू 5. ठीक है. और एल्स के लिए क्या? 0. अरे इफ लॅमडा एका लाईन मध्ये असं लिहितात. ठीक आहे. हे वीकेंड साठी हे सगळे मी जे प्रॉपर ट्रेडमार्क आहेत ना फंक्शन्स तेच लिहून ठेवलेले. याच्या व्यतिरिक्त कुठलेच वापरत नाही, तुम्ही वापरणार नाही. डेट टाइम मध्ये हेच आहे. इसके अलावा कुछ नहीं यूज करोगे. कळालं का? सो इधर क्या हुआ, वीकेंड के लिए आपका क्या आ गया 1 और वीकडे के लिए 0. कळलं? बघून घेऊ ना आपण. डीएफ डॉट तो एक करो डीएफ काय रे इज वीकेंड. हे देखो असं नाही समजत आहे ना. डीएफ डॉट ये लो जनाब 1 0 0 0 0. कळलं का? किती इयर मंथ डे वीकडे इज वीकेंड. इझी. काय होते आदित्य, नाही समजत आहे का? नक्की. गौरी इकडे. शुभम तेजस कळालं? डे मंथ वीक वीकेंड वीकडे आणि वीकेंड फरक नका हो. आता याच्यात पण प्रॉब्लेम येईल. इज वीकेंड मध्ये पण वीकडे तुम्हाला नोटीस करायचं आहे. तर इथे वीकडे मग परत इथे वीकेंड मग वीकेंड मधला एक वीकडे. डोंट गेट कन्फ्युज. अरे इज वीकेंड मध्ये 0 to 4 हे काय तुमचे वीकडेज आहे. और ते कन्फ्यूज नको होऊन जाओ ह्या वीकडेजला. या ये मत कंफ्यूज होना, मैं बोल रहा हूँ. कंफ्यूज हो गए आप? ठीक है चलो. कळालं? नाउ व्हेरी इंपॉर्टंट, इथे लक्ष द्या. हम पढ़ते हैं व्हाट आर लॅग फीचर्स. लॅग फीचर्स काय मला एक सांगा. डेटा एनालिटिक्स मध्ये इज इट नॉट इम्पॉर्टंट टू एनालाइज यस्टरडे सेल एज वेल, कि कल क्या हुआ, कल. ठीक है. या फिर हाँ या फिर एक पर्टिकुलर डेट है, सपोज हमारे पास डेट टाइम है 2 तारीख का है, तो हमारे पास 1 तारीख का भी सेल है और हमारे पास 3 तारीख का भी सेल है. तो मुझे ये भी पता करना कि कल क्या था और उसके नेक्स्ट दिन कितना बढ़ा. कळलं का काय करायचं? हा अरे लॅग फीचर्स कळले का? काय काय करते लॅग फीचर्स? ठीक है कि अगर डेट क्या है, आज की डेट क्या है 4. सो 4 में आई वांट कि मेरा कल कितना सेल हुआ है. कल क्या तारीख थी 3. ठीक है. और मैं सपोज ये डेटा मैं 10 तारीख को देख रहा हूँ कि मेरा 11 तारीख को देख रहा हूँ मैं कि मेरा 1 to 10 मार्च में मेरा कितना सेल हुआ है. लेट से मैंने पकड़ी है आज की डेट कितना 4. तो थर्ड ऑफ मे को कितना सेल हुआ था? करेक्ट. व्हाट वाज द सेल ऑन द 3rd of the May and what was the sale on the 5th of March, सॉरी ऑन 5th March. समझ रहे हो क्या? 4th को पकड़ा है, उसमें से आई वॉन्ट द सेल ऑन 3rd March एंड द सेल ऑन 5th March. सो 3rd ऑन माई 4th of my March what was the, सॉरी पता है मैं हो रहा है. ठीक है. what was my sale yesterday, okay, and what was how it increased on 5th. तो 4 के रिस्पेक्ट में 3rd का सेल देखना है और 5th का देखना है. ठीक है. लैग फीचर्स वैसे हम फिर इसके रिस्पेक्ट में 7 दिन बाद का देख सकते हैं, 8 दिन बाद का देख सकते हैं. देख सकते हैं ना. 5 तारखेला एवढं सेल होतं पण 12 तारखेला अचानक एवढं वाढलं. 7 दिवसांनी काय फरक पडला. तो वी कॅन गेट दॅट 7 day विंडो एज वेल. त्याला रोल ओव्हर विंडो म्हणतात. बघू. ठीक है चलो. कैसे किया? एक लैग 1 बनाया. ठीक है. और सेल्स जो है वो शिफ्ट किया 1 से. क्या किया? 1 से शिफ्ट किया. शिफ्ट फक्त एकच नाव आहे शिफ्ट. लॅग फीचर्स मध्ये एकच गोष्ट यूज करायची शिफ्ट. इथे लिहून ठेवतो शिफ्ट. ठीक है. करेक्ट. अब मैं इसको प्रिंट करता हूं. लेट्स से सॉरी
df डॉट अभी सेल्स कितने हैं 569, ठीक है। देखो शिफ्ट बाय एक से शिफ्ट किया है, मतलब कल के सेल कितने थे, ठीक है। अभी ये जो 348 है किसके सेल हो गए, देखो वर्स्ट वाले के, कळलं का? हाँ मग 348 किसको गया, 2 को गया, तो 189 का सेल किसको दिखाएगा, 3 को आया क्या, इसलिए यहाँ पे नैन आया है। अभी ये कंफ्यूज मत होना, क्यों, क्योंकि उसके पहले वाली कोई सेल है ही नहीं। कळलं किती डिटेल्ड एनालिसिस करते चाललो आपण, समझे क्या, लैग एक एक दिन से लैग हुआ, मतलब मुझे ये पता करना है कि प्रीवियस डे मेरा सेल कितना था, उससे क्या पता चलेगा कि कितने कंपैरेटिवली कितना इंक्रीज हो रहा है, हाउ इट इज इंक्रीजिंग बाय योर प्रीवियस डे विथ रिस्पेक्ट टू आप कितने लोग कितने अलग अलग कॉलम्स के साथ उसका रिलेशनशिप डेवलप कर सकते हो। अभी देखो कि लेट्स से वीकेंड, अगर वीकेंड है क्या, वीकडे है क्या, करेक्ट, वी कैन डेवलप द relationships with that columns as well, correct। next समझे क्या, शिफ्ट्स कळालं, करून बघितलं म्हणजे त्याच्यामुळे नीट समजलं असेल। अभी देखो ये जो 7 डे मैंने मैंने 7 डे शिफ्ट बोला था, लैग बाय 7 डेज, इसमें अभी आपको समझ जाएगा क्या आएगा। देखो पहले 7 के लिए ना नैन आएगा, 1 2 3 4 5, रुको देखो 569 कहा आया, समजलं का, हे समजलं का नक्की, माहिती आहे मला तुम्ही तिकडे बघताय, विचारलं फक्त, समजलं का नक्की, तिकडे अनुज, अनुज ना, हा चलो, बघितलं का डेटाचा आपला किती केवढा होता, केवढा वाढलाय, ठीक है। 1 2 3 4 9 9 9 क्यों आया, लेकिन अभी इसमें कंफ्यूज मत होना कि सर हमने तो नल वैल्यूज निकाले थे, वापस से 9 आ गया है, ये चलेगा क्योंकि नाउ वी आर इनटू डेट टाइम मॉड्यूल, समझो। चलो लास्ट पार्ट फॉर टुडे, रोल ओवर विंडो, ठीक है। अभी देखो मैंने 7 डेज का क्या है, एवरेज है, कल का था काय येईल तुम्हाला, ठीक है। ये कोड छोड़ो, समझ लो पहले, कहा गया लास्ट में आएगा ना, नैन नैन नैन, रुको 8, देखो वैल्यू आई। अभी एक आप एक ये इसका समझने के लिए एक काम करो बस, मी व्हॅल्यूज सांगतो, कॅल्क्युलेटर काढा, अरे कॅल्क्युलेटर साठी एक 569 प्लस 348 प्लस 1899 प्लस 851 प्लस 1711 प्लस 969, किती आला टोटल, 6347 डिवायडेड बाय 7, पण टोटल 7 आले का व्हॅल्यूज, हा मग 7 घ्या ना, 573, हा हे बघा 569 प्लस 348 प्लस 1899 प्लस 851 प्लस 1711 प्लस 969 प्लस 573 डिवायडेड बाय किती आलं, 988.57 आलं का, रोलिंग ओव्हर विंडो, टाइम बेस्ड फीचर इंजिनिअरिंग एवढंच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। काय येईल का आता कोणाला टाइम मध्ये प्रॉब्लेम,
अब आप इसके ऊपर विजुअल्स निकालो। इसमें कुछ प्रॉब्लम? सो अभी हाँ इसको सेव, हाँ इसको कोड नहीं समझा ना हमने। अगेन व्हाट इज दिस? दिस जिस कॉलम में काम करना है, और क्या काम करना था? रोलिंग विंडो कितना? 7 के लिए हमको मीन लेना था। अब उसमें कुछ भी ले सकते हो आप, उसका मीडियन वगैरह वॉट एवर यू वांट, ठीक है। या फिर यहाँ पे आप एक फंक्शन भी अप्लाई कर सकते हो, दैट्स अप टू यू। हेलो, हाँ मीटिंग मध्ये सर सर आज जरा उभे सांगू मध्ये हो येस येस समजलं का काय करायचं? रोलिंग ओवर विंडो, लैग शिफ्ट प्लस आपका होमवर्क है +7 के लिए करके देखो जरा, और फिर अभी इसको सेव करते। कसं करणार सेव? चलो df डॉट टू csv काय द्यायचं फाईलने? काय दिलं होतं रे पहिले आपण? क्लीन डेटा 2, क्लीन डेटा 2 डॉट आ गया क्या? ये दे, चल। So yes, this was all about it. ऑनलाइन रुको, अटेंडेंस लेने दो, आपकी अटेंडेंस आप ले लो। वेट ऑनलाइन डोंट लीव। अटेंडेंस टाका रे। चलो yes, you can leave. Thank you, thanks a lot, have a nice day.